नमस्कार. आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI भारतीय शेतीचे भविष्य कसे बदलत आहे याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. भारत एक कृषीप्रधान देश आहे आणि या क्षेत्रात AIचा वापर केल्यास आपली शेती केवळ आधुनिकच नाही तर अधिक समृद्ध होईल. आपल्या देशातील शेतकरी, विशेषतः लहान शेतकरी, हवामानातील बदल, उत्पादन खर्च आणि बाजारातील चढउतार या समस्यांना रोज सामोरे जातात. मात्र आता AI तंत्रज्ञानाच्या सहाय्याने समस्या सोडवणे सोपे झाले आहे आणि उत्पन्न वाढवणे शक्य झाले आहे. AIद्वारे भारतीय शेतीचे भविष्य अधिक उज्ज्वल आणि शाश्वत सस्टेनेबल बनवण्याचे स्वप्न कसे साकार होऊ शकते ते आपण पाहूया. कोणत्याही परिवर्तनाची सुरुवात सध्याची परिस्थिती समजून घेतल्याने होते. आज भारतीय कृषी क्षेत्रासमोर अनेक मोठी आव्हाने आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांचे जीवन आणि उत्पादन प्रभावित होते. पहिली समस्या म्हणजे वातावरणातील बदल. अनियमित पाऊस, कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ यामुळे पीक पद्धती वारंवार बिघडते. दुसरी समस्या आहे कीड आणि रोग. वारंवार होणाऱ्या प्रादुर्भावामुळे पिकांचे उत्पादन आणि गुणवत्ता कमी होते. तिसरे आव्हान म्हणजे बाजारभावाची अस्थिरता. किमतीतील चढउतार शेतकऱ्यांच्या नफ्याला आणि त्यांच्या आर्थिक शाश्वततेला धोका निर्माण करतात. या व्यतिरिक्त पाणी आणि कृषी निविष्ठांसारख्या संसाधनांची कमतरता उत्पादकतेवर परिणाम करते. या समस्यांवर मात करण्यासाठी आपल्याला शाश्वत वाढ, शेतकऱ्यांसाठी उत्पन्न स्थिरता वाढवणारी कृषक समृद्धी आणि वाढत्या लोकसंख्येसाठी विश्वसनीय खाद्य सुरक्षा यांसारख्या गरजा पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शाश्वत शेती म्हणजे पाण्याचा काटेकोर वापर, रसायनांचा कमी उपयोग आणि संसाधनांचा योग्य ताळमेळ. तेलंगणातील सागू बागू या प्रकल्पात AIचा उपयोग करून मिरची शेतकऱ्यांनी एका सीझनमध्ये प्रति एकर उत्पादन 21% वाढवले, कीटकनाशकांचा वापर 9% कमी केला आणि एका हंगामात निव्वळ उत्पन्न 66,000 रुपयापर्यंत वाढविले. या प्रकल्पाने तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष फायद्याचा अनुभव दिला. या आव्हानांवर मात करण्यासाठी AI आणि तंत्रज्ञान सुस्पष्ट शेती, प्रिसिशन फार्मिंग या संकल्पनेला जन्म देतात. याचा अर्थ शेतीत प्रत्येक लहान तपशिलावर लक्ष देणे. पहिला उपाय म्हणजे ड्रोन सर्व्हेलन्स. हायपरस्पेक्ट्रल इमेजिंगचा ड्रोन वापरल्याने पिकांचे आरोग्य आणि रोगांचा प्रादुर्भाव लवकर ओळखता येतो, ज्यामुळे वेळेवर योग्य कारवाई करता येते. दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे IoT सेन्सर्स. हे सेन्सर्स मातीतील ओलावा, pH आणि पोषक तत्वांचे प्रमाण रिअल टाईममध्ये तपासतात, ज्यामुळे अचूक हस्तक्षेपांचे मार्गदर्शन होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे AI या सर्व डेटाचा वापर करून फक्त गरज असेल तिथेच पाणी, खते आणि कीटकनाशके वापरते. यामुळे इनपुट खर्च आणि कचरा कमी होतो, उत्पादन वाढते आणि आपल्या पर्यावरणाचेही रक्षण होते. कर्नाटकातील रायचूरच्या कृषी विद्यापीठात प्रिसिशन फार्मिंगची सुरुवात 2014-15 पासून झाली. जंगम कालगुडी सारख्या गावामध्ये AI सेन्सर्स आणि डेटा ॲनालिटिक्स वापरायला सुरुवात केली आहे. AIचे खरे सामर्थ्य भविष्यसूचक विश्लेषणात प्रिडिक्टिव्ह ॲनालिसिस आहे, जे शेतकऱ्यांच्या निर्णय क्षमतेत मोठे परिवर्तन आणते. पहिले म्हणजे AI चालित हवामान अंदाज. हे अतिस्थानिक आणि दीर्घ श्रेणीचे पाऊस आणि तापमानाचे अंदाज देतात. दुसरे म्हणजे कीटक आणि रोगांचा अचूक अंदाज. उपग्रह प्रतिमा आणि रिअल टाईम डेटा वापरून प्रादुर्भाव होण्यापूर्वीच त्याचा अंदाज लावता येतो, ज्यामुळे शेतकरी प्रतिबंधात्मक उपाययोजना करू शकतात. आणि तिसरे बाजारभावाचा अंदाज. AI शेतकऱ्यांना जास्तीत जास्त परतावा मिळवण्यासाठी उत्पादन विकण्याची इष्टतम वेळ सांगते. या अंतर्दृष्टीद्वारे समर्थित शेतकरी लागवड, सिंचन आणि कापणी यावर आत्मविश्वासाने निर्णय घेऊ शकतात, ज्यामुळे जोखीम कमी होते आणि नियोजन सुधारते. महाराष्ट्रातील कपाशी शेतकऱ्यांनी AI आधारित पाणी व्यवस्थापन यंत्रणा वापरल्या आणि त्यामुळे पाण्याचा वापर 40% पर्यंत कमी झाला. हे यंत्रणा हवामान, जमिनीतील ओलावा आणि पीक वाढ सतत तपासतात. गुगलच्या AI मॉन्सून अंदाजामुळे 23 लाख शेतकऱ्यांना योग्य वेळेवर पेरणी करण्याचा सल्ला मिळाला. मध्य प्रदेशातील डाळिंब शेतकऱ्यांनी फसल नावाच्या AI प्लॅटफॉर्मद्वारे कीड आणि आजाराचे अलर्ट मिळवले. परिणाम 30% आजार कमी झाले आणि पीक सुरक्षित राहिले. सागू बागू प्रकल्पात डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे मिरची शेतकऱ्यांनी थेट व्यापाऱ्यांसोबत संपर्क साधला. यामुळे गुणवत्तेमुळे किंमती 8% वाढल्या
आणि बाजारात थेट विक्री केली. AI चे फायदे मोठे असले तरी भारतीय शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचवण्यासाठी काही प्रमुख अडथळे आहेत, ज्यांवर मात करणे आवश्यक आहे. पहिला अडथळा आहे कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधा. दुर्गम ग्रामीण भागात मर्यादित इंटरनेट प्रवेशामुळे AI तंत्रज्ञानाची पोहोच मर्यादित होते. दुसरा अडथळा आहे खर्च. AI टूलसाठी लागणारा जास्त आगाऊ खर्च लहान शेतकऱ्यांना हे प्रगत तंत्रज्ञान स्वीकारण्यापासून थांबवतो. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डिजिटल साक्षरता. शेतकऱ्यांना AI प्रभावीपणे वापरता यावे यासाठी व्यापक प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. यावर उपाय म्हणून सरकारी आणि खाजगी सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य कार्यक्रम, अनुदाने आणि सरलीकृत इंटरफेस याद्वारे AIचा प्रवेश लोकशाहीकृत करता येईल. सरकारच्या मृदा आरोग्य कार्ड योजना आणि प्रेसिजन फार्मिंग डेव्हलपमेंट सेंटर सारख्या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा आणि डेटा आधारित माहितीचा फायदा मिळतो. अपव्यय कमी, उत्पादन वाढ होते. आपण पाहिले की AI मध्ये भारतीय शेती बदलण्याची प्रचंड क्षमता आहे. आणि ही केवळ चर्चा नाही, तर याचे प्रत्यक्ष यशोगाथा समोर येत आहेत. तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे AI द्वारे ऊस लागवडीचा एक यशस्वी प्रयोग, जो हे सिद्ध करतो की आधुनिक तंत्रज्ञान उत्पादन आणि गुणवत्ता किती वाढवू शकते. निष्कर्ष स्पष्ट आहे, AI हे भारतीय शेतकऱ्यांसाठी केवळ एक साधन नाही, तर ते समृद्धीचे प्रवेशद्वार आहे. योग्य गुंतवणूक, प्रशिक्षण आणि सहकार्याने आपण भारतीय शेतीचे भविष्य अधिक सुरक्षित, शाश्वत आणि फायदेशीर बनवू शकतो. अजून डिजिटल साक्षरता, तंत्रज्ञानाची उपलब्धता आणि परवडणाऱ्या सेवा या समस्या आहेत. मात्र डिहाट आणि फसल सारख्या कंपन्या मराठीत आणि इतर प्रादेशिक भाषांमध्ये AI आधारित सल्ला मोबाईलवर देतात, अगदी ग्रामीण भागात. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे गेसवर्कऐवजी विज्ञान. भारत डिजिटल शेती चालू झाल्यावर शेतकरी उत्पन्न दुप्पट करतात, पाणी वाचवतात, रसायनांची बचत करतात आणि थेट बाजारात विक्री करतात. पुढचा मार्ग म्हणजे प्रत्येक शेतकरी संभाजीनगरपासून सांगलीपर्यंत AIचा उपयोग करून शेती अधिक फायद्याची आणि शाश्वत बनवेल. या बदलाचा भाग होण्यासाठी तुम्ही काय विचार करता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच अधिक माहिती आणि तंत्रज्ञानाचे अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद आणि नमस्कार. पुढील व्हिडिओमध्ये सर्व्हेलन्ससाठी कुठले ड्रोन उपलब्ध आहेत ते सांगणार आहोत.